लेफ्ट हँडर बॅटर आणि डाव्या आणि उजव्या हाताची ही जोडी ओपनिंग आपण पाहतोय. पहिला बॉल गोलंदाज सज्ज असेल. साहिल गाढवाचा हा बॉल, गती होती, वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय साहिल गाठवळ हा गोलंदाज या महत्वपूर्ण पहिल्या षटकाची. पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील बॉल साहिल राईट ओव्हर द विकेटचा मारा भूषण साडी. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता. इथं मात्र इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. चेंडू गॅप मधून चाललाय. भाग मिल्का भाग, दोन क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत होती चेंडू अडवण्याची आणि या शर्यतीमध्ये चेंडू विजयी होतोय. डाऊन द ग्राउंड येतोय चौकार. पहिला वेलकम चौकार पहिल्या डावामध्ये भूषणच्या बॅट मधून आणि या 4 धाबेने संघाचा श्री गणेशा होतोय आणि यात मात्र धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 4. माऊली सातेरी स्पोर्ट संघ आपण पाहतोय. चौकाराने श्री गणेशा होतोय या टीमचं. भूषण आपलं वैयक्तिक खातं उघडतोय 4 धाब्याने. पुढील बॉल साहिल ऑन दी मार्क. यावेळी खोलात टाकला होता. इथं मात्र फटका फसतोय. झेला द्रुपांतर शॉर्ट स्वीपर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक पहिला धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. इथं मात्र भूषणला माघारी परतावा लागेल. भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे थँक्यू डीजे. भूषण हा बॅटर वैयक्तिक 4 या धावसंख्येवर माघारी परततोय. काहीसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या डोक्यावरून घ्यायचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने फटका फसला. झेला द्रुपांतर आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय माऊली सातेरी युवराज स्पोर्ट या टीमला. भूषणची जागा घेण्यासाठी विपुल पवार हा मैदानात पावलं टाकतोय. तो 3ऱ्या क्रमांकासाठी. धावपल कव्हर धावसंख्या 4 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील बॉल साहिल सज्ज असेल कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल विपुल पवारला. ओ यावेळी आकुट टप्प्याचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसरी घेतली प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे विपुलकडे. या बॉलवर कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. बॉल चकवतोय आणि बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिले षटक महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत चांगलं षटक आपण पाहतोय हाताळतोय. यावेळी पण पुढचा वापर केला. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू. साहिल डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार येतोय चौकार. विपुल पवारच्या बॅट मधून चौकार. भगवा चषक चौकार. धावसंख्या 8 धाबा 4 धाब्याने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय विपुल. यावेळी पुन्हा एकदा फंटफुटचा वापर केला. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला भेटतंय. त्याच दिशेने फटका होता पण इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूला बॅकअप देतोय. तोपर्यंत 2 धाब्यांची लयलूट केली. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला भेटतोय. विपुलकडे क्षमता आहे, चांगला अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा, त्याचबरोबर लेदर क्रिकेटचा आणि अनुभवी खेळाडू विपुल पवार आपण पाहतोय. आणि ते मात्र 2 धाब्याने धावपलकावर धावसंख्या टोटल दुहेरी अंकामध्ये 10 धाबा धावपलकावर. पहिलं महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होतंय. धावपलकावर धावसंख्या 10 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथमतः बॅटिंग करतोय माऊली सातेरी युवराज स्पोर्ट. डीजे धन्यवाद डीजे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय समीर दुरी आपण पाहतोय. कोट यांकडनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि आपल्या संघाकडनं सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज असेल समीर दुरी आपण पाहतोय. आपल्या गावासाठी खेळतोय.
पहिलाच बॉल इथं मात्र इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. चेंडू हवेत आणि इथं मात्र पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय समीर दुरी. मोठी प्राइज विकेट. पीटरला माघारी परतावा लागेल. इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि एक दुसरा धक्का बसतोय बाहुली सातेरी युवराज स्पोर्ट टीमला. धावफलकावर धावसंख्या 10 धावा. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय समीर दुरी. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव गोवा राज्यामध्ये सुद्धा वास्को टीमकडनं हा खेळाडू खेळतोय. आज आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी संघर्ष करतोय. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय अमर. चौथ्या क्रमांकासाठी ओ टू डीजे. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर समीर धुरी कोट एन कडनं राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी खोलात टाकला होता, खोदून काढलाय. जमिनीलगतचा फटका आपण पाहतोय. जमिनीची मदत घेतोय आणि इथं मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय अमर हा बॅटर आणि एका धावेने टीमचं टोटल धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. टोटल 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात विपुल पवार पुढील बॉल फेस करेल. विपुलला साथ देईल अमर. ही जोडी मैदानात लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय. पुढील बॉल क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतोय गोलंदाज समीर. त्यानंतर पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विपुल. या बेलोर फुल टॉस बॉल कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढील बॉल समीर दुरी सज्ज असेल आणि समोर बॅटर आहे अमर. लेफ्ट हँडर बॅटर पुढील बॉल फेस करेल कोट एन कडनं समीर. टप्प्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन हा पटका खेळलाय. समोर खेळलाय. डीप वाडीशी लॉंग आपला क्षेत्ररक्षक घेतोय. झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेक करतोय सुरेख. नो स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत एक धाव लिहिलेला पूर्ण केली. एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय सांघिक धावसंख्या 13 धावा. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील बॉल समीर सज्ज असेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट. त्यानंतर आपण पाहतोय विपुल पवार स्ट्रायकिंग एंडला पुढील बॉल फेस करण्यासाठी सज्ज असेल. फुल टॉस बॉल फ्रंटफुटचा वापर केला. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार. गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय चौकार येतोय समीरच्या बॉलवर. पुढील बॉल असेल विपुल पवार हा बॅटर आहे. अनुभव आहे. आज मात्र या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक मोठी इनिंग विपुलच्या बॅटमधून पाहायला भेटेल का? या मॅचमध्ये शाप टाकेल का? पुढील बॉल समीर सज्ज असेल. आतापर्यंत एक चौकार या षटकामध्ये खर्च केलाय समीरने. लास्ट बॉल टू गो. या षटकातील अंतरिम चेंडू घेऊन सज्ज असेल समीर. फिल्डिंग सेट केली. त्यानंतर सज्ज असेल कोट एन कडनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल विपुल साठी. आपण पाहतोय ऑफ साईडला डीप वाडीश लॉंग आपला क्षेत्ररक्षक. डीप वाडीश मिडॉनला. इथं मात्र विकेट किपर फंबल. थोडा दूर होता चेंडू आणि इथं मात्र चांगलं बॅकअप पाहायला भेटते. आणि इथं मात्र एक धावसंख्येची लयलूट केली आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या आणि पंचांनी वाईट पण घोषित केलेला आहे. लागला टोटल आपण पाहतोय 18 धावा.
प्रारंभी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि आपल्या टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण तिसरं षटक घेऊन सज्ज असेल योगेश. आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज असेल आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल फेस करेल विपुल पवार आणि विपुल पवारला साथ देतोय दुसऱ्या बाजूने पार्टनर अमर. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 18 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या समीर धुरी या बॉलरने 1 विकेट प्राप्त केला. चांगली गोलंदाजी समीरकडनं आपण पाहिली दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. पहिलाच बॉल यावेळी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बराच वेळ नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय डीपचा बॉल पर्यंत पोहोचतोय आणि चेंडूची फेक करतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 20 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा धावफलकावर. प्रथमतः या मॅच मध्ये बॅटिंग करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर माऊली स्पोर्ट युवराज स्पोर्ट. या बेलवर फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. बॉलला पाठवलंय डीप काऊ करून क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. टप्प्याचा बॉल यावेळी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता विपुल पवारचा पण इथं मात्र बॉल आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही आणि डॉट बॉल आपण पाहतोय. कमबॅक केलंय गोलंदाजने. चांगला बॉल होता थोडासा उसरी घेणारा बॉल होता आणि या बॉलवर विपुलकडे कुठलं उत्तर नाही कुठलाही अंदाज नाही. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या 24 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय आणि पहिल्या डावाचा खेळ पाहतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय माऊली सातेरी युवराज स्पोर्ट्स संघ. पुढील बॉल यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली गोलंदाज योगेश वरती. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल योगेशला. धावफलकावर धावसंख्या 25 धावा धावफलकावर. प्रतिस्पर्धी संघाला बोनस रूपामध्ये धाव खर्च करतोय आणि या अवंतर धावेने टोटल 25. या बी खोलात टाकला सुंदर चेंडू. व्हाईट लाईन आपण पाहिला आणि इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला निशब्द करणारा बॉल आपण पाहतो योगेशकडनं. चांगला बॉल होता आणि बॉलवर विपुलकडे कुठलाही उत्तर नाही. डॉट बॉल. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 25 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण डॉट पाहतोय. ओहो विपुल पवार. पवार का पावर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार.
डीजे. डबल कव्हर धावसंख्या 37 धावा. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 37 धावा धावपल कव्हर 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक महागडे षटक. 19 धावा खर्च केला योगेश या बॉलरने. आता मात्र टीम मीटिंग होते, चर्चा होते. ओव्हर क्रमांक 4 कोणाकडे द्यायचं या चर्चा रंगली. च्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण आपण सामना पाहतोय. एसपी स्पोर्ट विपक्ष माऊली सातरी युवराज स्पोर्ट या दोन संघामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल घडतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल समीर धुरी. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण 4थं षटक घेऊन सज्ज असेल समीर धुरी नामक गोलंदाज आपण पाहतोय कोट एन कडनं. आणि 4थ्या षटकातील पहिला बॉल फेस करेल अमर आपण पाहतोय. आणि अमरला साथ देईल विपुल पवार. विपुल पवारच्या बॅटमधनं आपण आज बरेच मोठे फटके पाहिलेत. आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. कॅप्टन आहे या टीमचा. नक्कीच एक कप्तानी इनिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आपण पाहतोय. वैयक्तिक 29 या धावसंख्येवर खेळतोय. कुट्टप्याचा बॉल यावेळी उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. पंचाने आल्या आल्या दंडात्मक कारवाई केली गोलंदाज समीर धुरीवर. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल होता. पहिला बॉल वाईट बॉलने सुरुवात करतोय आणि या अतिरिक्त धावेने धावपल कव्हर धावसंख्या 38 धावा. कुट्टप्याचा बॉल यावेळी व्हेरिएशन पाहायला भेटले. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय. स्विंग अँड मिस आणि या बॉलवर कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. अमरकडे डॉट बॉल. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. या विकेट केले. बॉलला दिशा दाखवली. हलक्या हाताने बॉलला ढकलले. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने स्ट्राईक मध्ये आपण बदल पाहणार. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल विपुल पवार. टोटल एका धावेने धावपल कव्हर धावसंख्या 39 धावा धावपल कव्हर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पुढील बॉल समीर धुरी सज्ज असेल कोट एन कडनं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पलटी पलटी खेळायचा प्रयत्न. चेंडू पॅडचा वेध घेतोय. इथं मात्र अपील झालं होतं पण या अपील मध्ये उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास कमी. डॉट बॉल आपण पाहतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 39 धावा. तर आपण पाहतोय लिडिंग एज आणि इथं मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये विपुल पवार बॅक टू द पॅव्हलियन. डीजे थँक्यू डीजे. सिद्धार्थ कवले न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय 5व्या क्रमांकासाठी विपुल पवारची जागा घेण्यासाठी. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. आतापर्यंत यावेळी हलक्या हाताने बॉलला ढकललंय. समोर हा पटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. एकरी धावसंख्येची पावलं ही जोखमीची दुहेरी धावसंख्येत वळली आणि 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल आणि या 2 धावेने धावपल कव्हर धावसंख्या 41 धावा. धावपल कव्हर 4थं षटक मार्गस्थ. समीर धुरी गोलंदाज आतापर्यंत हे षटक अप्रतिम हाताळतोय. कुट्टप्याचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन बॉलला समोर
ढकलल्या, एक धाव पूर्ण केली जाईल. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, तिथून क्षेत्ररक्षण होईल, चेंडूची परती होईल आणि इथं मात्र एकच धाव. आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 42 धावा धावफलकावर. अशा प्रकारे चौथ्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. 42 लॉस ऑफ 3 विकेट. डीजे थँक्यू जे. बॉलिंग मध्ये बदल. साहिल पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅक ब्लाइंड थोडासा चेंडू होता. इथे मात्र समोर हा पटका खेळलाय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग. आपला क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतोय बऱ्याच विलंबाने आणि इथं मात्र 2 धाब्यांची लयलूट केली. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येने वळली आणि या कप्पल धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 44 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 5 हे प्रगतीपथावर साहिल घाटवळ हा गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि टीमकडनं 5वं षटक. पुढील बॉल. यावेळी हा ट्रॅकर बॉल होता. इथं मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून हा पटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे भेटेल पर्णास्फोट चौकार आणि या चौकाराने धावपलकावर धावसंख्या 48 धावा धावपलकावर. 5वं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय साहिल. 2 चेंडू या षटकातील समाप्त होत आहेत. साहिल गटवळ आपण पाहतोय या टीमचा कॅप्टन, एक युवा खेळाडू, गुणवान खेळाडू, उभरता हुआ खेळाडू साहिल गटवळ. पुढील बॉल. पुढील बॉल ऑन स्ट्राईक असेल सिद्धार्थ हा बॅटर. पुढील बॉल पेस करेल. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल आपण पाहतोय साहिलकडनं होतोय. इथं मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक काढण्यात आलेला आहे आणि इथं मात्र शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणण्यात आलेला आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पुढील बॉल. अकुटप्याचा बॉल. यावी पटका बसतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि वामन कावळे चा आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज सिद्धार्थचा संपला खेळ. विकेट क्रमांक 4. चौथा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला 48 या धावसंख्येवर. डीजे वेंगुर्ला तालुका मर्यादित, वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा, मोठ्या रकमेची. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय. साहिल न्यू बॅटर 6व्या क्रमांकासाठी मैदानामध्ये पाऊल टाकतोय. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. याबी खोलात टाकला होता. बॅटची बाहेरील कडे आउटसाइड आहे. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. खाली क्षेत्र आहे. चेंडू सीमारेषा पार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आणि इथं मात्र चेंडू डाऊन द ग्राउंड येतोय. भगवा चषक चौकार आणि या चौकाराने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. 52 धावा धावपलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय. 1 विकेट प्राप्त करतोय साहिल.
यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन द राईस. हा फटका खेळलाय, चेंडूचा प्रवास होतोय. डीप कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी ही बऱ्याच विलंबाने होते तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येत वळली आणि या 2 धावेंनी धावफलकावर धावसंख्या 54 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय माऊली सातरी. युवराज स्पोर्ट्स संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर या मॅच मध्ये स्लॉगवरचा मारा. पुढील बॉल या बी खोलात टाकला, मधल्या इष्टीवरचा बॉल होता. इथं मात्र चेंडूचा प्रवास होतोय. डी बॉडी लॉंगनला क्षेत्ररक्षक येतोय समीर दुरी. जोपर्यंत चेंडूची फेकी होते सुरेख थोपर्यंत दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करतोय क्षेत्ररक्षक समीर दुरी. आणि इथं मात्र क्रिकेट मधल्या आत्महत्या पाहायला भेटते आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज सुनील हा माघारी परतेल. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे सँडी मैदानात पावलं टाकतोय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 55 टोटल. लॉस ऑफ 5 विकेट. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. या इनिंगचं सांगता करणारा भैरवी गाणणारं शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकासाठी वर्णी लागेल. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर वामन कावले. आपण पाहतोय वैयक्तिक स्वतःकडून पहिलं तर टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 6 या इनिंगचं सांगता करणारं शेवटचं षटक. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर घेऊन सज्ज असेल वामन कोट एंडकडनं. या षटकातील पहिला बॉल फेस करेल अमर. हा बॅटर आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॅटर. पहिला बॉल लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलंय. चेंडू हवेत बराच वेळ. चेंडू इथं मात्र क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. काय क्षेत्ररक्षण, अप्रतिम एफर्ट दाखवलाय तिथं क्षेत्ररक्षक. आपण पाहतोय समीर दुरी जवळजवळ 5 धाबा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 5 धाबा सेफ ठेवल्या आणि या एकेरी धावसंख्येने बापरे 2 धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. 57 टोटल. नक्कीच जवळजवळ 4 धाबा वाचवल्या. अकुटप्याचा बॉल या विकेट केले समोर. बॉलचा प्रवास होतोय लॉंग ऑफला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि इथं मात्र दुसरी धाव ही पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल या दोन्ही बॅटरमध्ये पाहायला भेटतोय आणि ह्या धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा आहेत क्रिकेट या खेळामध्ये. आणि या 2 धावेनी धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. 59 धावा धावफलकावर. शेवटचं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 4 धावा खर्च करतो या षटकामध्ये वामन कावळे. पुढील बॉल राईट ब्राउंड विकेटचा मारा कोट एंडकडनं सज्ज असेल. अकुटप्याचा बॉल यावेळी बराच चप्पल झालाय. बॅटर अमर चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. समीर नावाचं प्रोटेक्शन आहे आणि चेंडूची फेकी सुरेख करतोय स्ट्रायकिंग एंडला समीर. आणि दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त करतोय. आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल 60 धावा धावफलकावर. आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा खर्च करतोय वामन हा गोलंदाज. पुढील बॉल सँडी संदेश हा सज्ज असेल. यावेळी गतीमध्ये परिवर्तन. कमी गतीचा बॉल होता, पुढे टाकला होता. या बॉलवरती कुठलंही उत्तर नाही सँडीकडे. कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. आणि इथं मात्र डॉट बॉल पाहतोय वामन. पुढील बॉल घेऊन सज्ज असेल. यावेळी फणफुटचा वापर केला समोर. बॉलला पाठवले क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड मध्ये हा बॉल विसवेल
आणि इथं मात्र अजून एक धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. सँडी बॅक टू द पॅव्हिलियन. 60 टोटल धावपलकावर आपण धावसंख्या पाहतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर. स्लॉग ओव्हर आतापर्यंत चांगलं षटक हाताळतोय वामन. 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट या षटकामध्ये प्राप्त केली वामनने. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय प्रतीक डिचोलकर 8व्या क्रमांकासाठी. शेवटच्या षटकातील अंतरिम चेंडू घेऊन सज्ज असेल वामन आणि समोर असेल प्रतीक डिचोलकर हा बॅटर पुढील म्हणजे शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस आणि तिसरा सामना आपण पाहतोय. लास्ट बॉल टू गो. अकुटप्याचा बॉल या विषपल क्रॉस हा फटका केला. शटन पुलचा फटका आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पहिल्या प्रयत्नात फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र दुसरी धाव ही धोक्याची ठरेल आणि एकच धाव इथं मात्र कंप्लीट होईल. दुसरी धाव ही नक्कीच तुम्हाला धोक्याची ठरते आणि क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला भेटते आणि डावचीच्या स्वरूपात फलंदाज प्रतीक हा बाद होते. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 30 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल 61 धावा धावपलकावर आणि प्रतिस्पर्धी संघाला 62 धावसंख्येचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. ते SP स्पोर्ट आसोली या टीमला 60 टू विन. वळूया दुसऱ्या इनिंगकडे थोड्या वेळाने. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. युवा सेना आयोजित भगवा चषक 2025 DJ. नेक्स्ट मॅच जयतीर तुळस विपक्ष PS कंस्ट्रक्शन. फॉर द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 29 धावांची विपुल पवारची कर्णधारपदी त्याला 7 मिळाले. ते मात्र 11 या धावसंख्येची आपल्याला बघायला मिळाली. ते सिद्धांतचे आणि सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 61 धावा धावपलकावर 62 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी
SP आसोली क्रिकेट संघाची सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपली पाव टाकते. दत्ता धोरे आणि वामन कावरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाव टाकते. अग्रस्थानवर राहण्यासाठी माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ हा मात्र पडझडीचे प्रयत्न असतील व आपल्या खात्याची या स्पर्धेमध्ये ओपनिंग करण्यासाठी बोनी करण्यासाठी हा महत्वाचा सामना असेल तो SP स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. आमच्या मान्यवर कक्षाच्या एनकडे संदेश साळगावकर सज्ज आलाय. सलामीची बिनीची जोडी ही विस्फोटक फलंदाजांची आरवली क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना हल्ली 2 वर्षात ज्या खेळाडूंना आपलं अष्टपैलू कामगिरीला अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे तो विशाल कावळे आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला दत्ताधुरी आपल्याला बघायला मिळेल तो मातोंडगावचा. हे मात्र SP स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाच्या कोट्यातून प्रतिनिधित्व आहे. तगडे खेळाडू करतायत. 62 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. फायटिंग टोटल माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघानं SP आसोली क्रिकेट संघाच्या समोर मात्र उभारले आहे आणि पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक संदेश साळगावकर आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका भूषण जाधव वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक ही वाकाडण्याजोगे पर्यंत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला तो जरासा अधिकारी. परतीची फेक थोडीशी उंचीने गेली ती जर थोडीशी अधिकारी वेगानं जर गेली असती फ्लॅट थ्रो गेला असता तर वामन कावलेसाठी ही परतीची फेक ही धोक्याची ठरली असती. केळूस मुणगी या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब ज्याच्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरलाय तो संदेश साळगावकर आणि संदेश साळगावकरचं स्वागत. डीप मिड विकेटला मोठा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिद्धांत चेंडू केलाय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. स्पोर्ट आसोली क्रिकेट संघासाठी 8 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. वेगावर स्वार होऊन करणारा गोलंदाजी त्याला प्रत्युत्तर हे मात्र तगड्या खेळाडूचं शक्तीनं भरभक्कम असलेल्या खेळाडूचं ते वामन कावलेचं ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याच्या स्लॉट मधील त्यानं प्लॉट मध्ये पाठवलाय. षटकारासाठी आपल्याला बघायला मिळत 8 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 62 धावसंख्येचा 6 षटकांमध्ये पाठलाग करायचा आहे. प्रति षटकात 60च्या सरासरीने खेळायचं आहे आणि नेतृत्व फटकेबाजी करत असताना SP स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाची जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात आपल्याला बघायला मिळत ही मात्र वामन कावलेच्या चेंडूपळीतून 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. अमर तोरस्कस पहिला प्रयत्न फ्रंबल झाला तो एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 9 धावा धावफलकावर. केळूस बुडंगीची स्पर्धा ज्या खेळाडूनं कालचा दिवस गाजवलाय आणि त्याच आशेने एका मोठ्या स्पर्धेमध्ये या मात्र मोठ्या मैदानावर खेळत असताना संदेश साळगावकर आपल्याला बघायला मिळतोय. अनिकेत सागवेकरच्या नेतृत्वाखाली पंचायत लेवलची क्रिकेट स्पर्धा जो खेळतोय त्याच्याकडून जरा धडे शिकले आहेत आणि ते धडे शिकल्यानंतर ह्या मैदानावर किती गिरवताना आपल्याला बघायला मिळत. दत्ताधुरी हा मात्र फलंदाज मात्र बाद जातोय. दत्ताधुरी माघारी परतलाय आणि सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो 9 धावा धावफलकावर. दत्ताधुरी स्वस्तात माघारी परतलाय आणि अजून एक उभरता सितारा आसोले गावचा मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय तो मूर्तीलान पण कीर्तिमान आहे. पण ज्या खेळाडूला आज नाईक सर प्रथमतः संधी मिळाली आहे आणि प्रथमतः संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करणं सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर आपल्या कलात्मक गुणांना जर क्रिकेटच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात अभिराज्य करायचं असेल तर कॅम्पच्या मैदानावर मिळालेलं संधीचं सोनं करणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुषार परब आपल्याला बघायला मिळतोय. 9 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. संदेश साळगावकरनं कौतुकास्पद कामगिरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उंच घेतलाय.
टॉससाठी लास्ट कॉल जयतीर तुळस आणि PS कंस्ट्रक्शन रोहन लोणे. लास्ट कॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न, दोरकस फटका घेण्याचा प्रयत्न होता. सलगचे 2 चेंडू निर्धाव जात आहेत. पहिल्या 2 चेंडूंवर 8 धावा निघाल्या, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर दत्ता जोरी बाद, त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव, 9 धावा धावफलकावर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्गवर गोलंदाज कोर्ट यांकडनं वासुदेव सज्ज झालाय. आला रे आला वासुदेवाला वामन कावलेच्या समोर आणि वासुदेवचं स्वागत. वामन कावलेचा फटका फसलाय. आला रे आलाय वासुदेव आलाय आणि देवांच्या रूपात येईल काही प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या तगड्या फलंदाजाला जेलबादच्या स्वरूपात त्यानं बाद केले. टॉस टॉस केला होतोय अजित कानडे उर्फ बॉबी कानडे यांच्या शुभ हस्ते. पुढल्या मॅचचा जयतीर तुळस विपक्ष PS कंस्ट्रक्शन. टॉस वेन PS कंस्ट्रक्शन. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. वामन माघारी परतलाय. SP स्पोर्ट आसोली क्रिकेट संघासाठी, घरच्या क्रिकेट संघासाठी फलंदाजी करण्यासाठी सुंदर जो ज्याच्या कलात्मक गुणाने सुरुवातीला दशावतारांमध्ये त्यांना मात्र सुंदरमध्ये आपलं नाव कमावलंय. मृदंगमणी प्रसाद नाबर हा मैदानाच्या आतमध्ये सज्ज आलाय तुषार परबेच्या साथीला. डाव्या हाताचा प्रसाद बघायला मिळतोय. वासुदेव आला रे आला वासुदेव आला आणि वासुदेवानं मात्र सातारी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी महत्वाचा गडी बाद केलाय. कव्हर रिझनला फटका फसलाय. मात्र आता मात्र प्रसाद नाबर हा 0 धावसंख्येचा सुरुवातीलाच भोपळा घेऊन माघारी परतताना बघायला मिळेल. ज्या प्रसाद नाबरला धावा सुरुवातीला बनल्या होत्या, बनलेल्या धावा हे मात्र निर्णायक फटकेबाजी करायची होती. एकेरी दुहेरी धावसंख्येची लहर घेऊन खेळायचं होतं SP स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाला आणि त्यानंतर मोठे फटके जे मारायचे होते ते आता मात्र अंगलट येत आहेत. सलगचे 3 गडी बाद झालेत आणि सांघिक धावफलकावर स्थिरावलाय तो 9 धावा धावफलकावर आणि 9 या धावसंख्येवर सलग 3 गडी बाद होताना बघायला मिळाले. पहिला गडी बाद 9 या धावसंख्येवर, दुसरा गडी 9 या धावसंख्येवर आणि तिसरा गडी पण 9 याच धावसंख्येवर माघारी परतलाय. हॅट्रिक ऑनचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी बघायला मिळाला होता. धाव घेण्याचा सुरुवातीला प्रयत्न होता, कॉल चुकला होता आणि त्यानंतर एक धावसंख्या, एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र 10 धावा धावफलकावर
3 गड्यांच्या मोबदल्यात 10 धाबा धावपलकर आपण पाहतोय. तुषार परब सज्ज झाला स्ट्राईकला. आडव्या बॅटचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. धाव घ्यायची की नाही दुधावस्था. पहिल्या प्रयत्नात संदेश साळगावकर फ्रंबल झालाय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी परतीची फेगी सुरुवातीला धोक्याची भटली होती. अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 11 धावा धावपलकावर 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्ट्राईकला शुभम सज्ज आलाय. स्विजिटचा फटका खेळण्याचा इरादा होता. खोलवर टाकलेला चेंडू हा वासुदेवचा. ही कमबॅक करणारी गोलंदाजी सादरी स्पोर्ट युवराज स्पोर्ट वेगुर्ला क्रिकेट संघासाठी. गती परिवर्तनाचा चेंडू हा शुभम साठी. सुंदर गोलंदाजी ही वासुदेव आणि वासुदेवानं सुंदर गोलंदाजी करत फक्त 2च धावा खर्च करत 2 गडी बाद करत 2 निर्धाव टाकत मात्र सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा धावपलकावर 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असतो. थोडीशी खराब केली पण त्यानं शेवट गोड केलाय तो. शॉर्ट प्रकारचा चेंडू उंची घेतलेला चेंडू वेगवान पद्धतीचा एकेरी धावसंख्येसाठी बघायला मिळालाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 12 धावा धावपलकावर. शुभम थोडासा जास्पटत खेळतोय. साहिल घाटवळ याला बाकी आहे. फलंदाजी आहे पण इथून पुढे डाव सावरावा लागेल. SP आसोली क्रिकेट संघाला सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. एका दुसरा मोठा फटका एकेरी दुहेरी धावसंख्या. धावा सुरुवातीला 2-3 चेंडूंवर बनल्या होत्या त्यानंतर रोखलंय. सुंदर गोलंदाजी सलगचे जवळ जवळ त्याला 3 चेंडू निर्धाव जात आहेत ते मात्र शुभमला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजून एक वेगवान पद्धतीचा गोलंदाज वायगणीचा गोलंदाज आहे संदेश साळगावकर. स्विजिटचा फटका गॅप मध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करतोय. एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 13 धावा धावपलकावर. धावा या कशा येऊ नये. प्रत्येक धाव लाख मोलाची. SP आसोली क्रिकेट संघासाठी अतिशय महत्वाची. पुन्हा एकदा मोठा फटका जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उंची घेतली. ऑफसाईडचा चेंडू आडव्या बॅटनं फटका मारण्याच्या नादात तुषार परबला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान पद्धतीचा चेंडू तुषारला हुशार बनून खेळावं लागेल. जो तुषार सासपडत खेळतोय 13 धावा धावपलकावर. सुरेख गोलंदाजी पण ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड बॉल जिंकून केली आहे. सांघिक धावपलकावर 14 धावा धावपलकावर आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू सलगचे 3 चेंडू हे आपल्याला निर्धाव बघायला मिळतात. या षटकात फक्त धावा निघाल्यात त्या मात्र 2 आणि वाईडच्या स्वरूपात 1. 3 धावा आपल्याला बघायला मिळत. 14 धावा धावपलकावर. पहिल्या 3 चेंडूंवर 9 धावा. पहिले 3 चेंडूंवर 9 धावा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर
धावफलक संत गतीने आपल्याला बघायला मिळतोय. अठरा चेंडू 48 धावांची आवश्यकता. तुषारा माघारी परतला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये संघाचा कर्णधार साहिल हा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक डिचोलकर. प्रतीक डिचोलकर आपल्याला बघायला मिळतोय वेगावर स्वार होऊन. सध्याच्या घडीला या गोलंदाजाच्या विरोधात खेळत असताना अनेक फलंदाजांची ज्यानं दांडी गोली केली आहे असा गोलंदाज कोर्ट एंडकडनं प्रतीक डिचोलकर हा आपल्याला बघायला मिळतोय. तेजस जोवलेकर राकेश सारंगच्या नेतृत्वाखाली तो भरपूर क्रिकेट खेळलाय आणि वेंगुर्ला कॅम्पच्या मैदानावर आज त्याला कुठच्या पद्धतीनं गोलंदाजी करायची हे किस्से देण्यासाठी तेजस जोवलेकर इथपर्यंत पण पोहोचलाय. तो प्रतीक डिचोलकर सज्ज झालाय. प्रतीक डिचोलकरच्या विरोधात आपल्याला फटका बघायला मिळतोय. नोमॅच लॅम्ब चेंडू विसवला गेला. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येने वहिली गेली आहेत. दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 16 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मित्र प्रथमेश डमार यांचं पण आगमन. आपलं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मिस टायमिंगचा फटका जो शुभम सुरुवातीपासून सासपटात खेळत होता. शेवटच्या षडाला संदेश साळगावकर चेंडूपर्यंत दूर राहतोय. परतीची बेक तोपर्यंत दुहेरी धावसंख्या. दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 18 धावफलकावर. 62 तगड्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 3 बॉलला 9 धावा बनल्या होत्या. इथून पुढे जर एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक हलता राहिला असता जो धावफलक प्रति षटकात 10च्या सरासरीनं खेळायचा होता तो धावफलक तर बदला होता. या शुभमचा इरादा वारंवार स्विजिटचे फटके खेळण्याचा. स्विजिटचे फटके हे अंगलट येतात ज्यावेळी चेंडू पहिला स्पर्श होतात. तिसऱ्या पंचांची मागणी वाईड बॉलसाठी तर केली आहे. रिव्ह घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपल्याला बघायला तो मिस टायमिंगचा फटका. फलंदाज शुभम माघारी परतलाय. अजून एक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय मोरेश्वर. डाव्या हाताचा मोरेश्वर आपल्याला बघायला मिळतोय. मोरेश्वरनं आल्या आल्यास मोठ्या फटक्यानं प्रतीक डिचोलकरचं स्वागत केलंय. ज्यानं अनेक जणांची दांडी गोल केली पण त्याला आता गोल केलंय. षटकारासाठी फटका बघायला मिळत. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 24 धावफलकावर आपण पाहतोय. जो मोरेश्वर असं वाटलं होतं कुठेतरी अगोदर यायला पाहिजे होतं की काय हे चित्र बघायला मिळत आहे. फलंदाजी तगडी होती पण सुरुवातीला ज्या 9 धावा बनल्या त्यानंतर सुंदर क्रिकेट खेळायचं होतं आणि 2 निर्धाव गेलेले चेंडू तुषार परब आणि शुभमला हे अंगलट आलेत SP आसोली क्रिकेट संघासाठी. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय.
निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडून 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरितचे 12 बॉल आणि 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 6 मोठे फटके. SP आसोली क्रिकेट संघाला आपल्या खात्याची ओपनिंग आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे, ते मात्र सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला. समोर आहे साहिल घाटवळ संघाचा कर्णधार, ज्या साहिलनं सुरुवातीला मगाशच्या मॅच मध्ये फलंदाजी सुंदर केली होती आणि त्याच साहिलला आता मात्र मोठे फटके खेळण्याची संधी आली आहे. गोपाळ भट्टाच्या छत्रछायेखाली खेळणारे खेळाडू साहिल घाटवळ सज्ज आला स्ट्राईकला. एक षटकारावर डकआउट मधून तो सेट होऊन आला मोरेश्वर, त्यानं फटका जर जरूर टोलवलाय. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गती परिवर्तनाचा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. 11 बॉल 38. 11 चेंडू विजयासाठी आता मात्र 38 धावांची आवश्यकता. 11 बॉलला 6 मोठे फटके. सुरेख गोलंदाजी सिद्धांत कावलेची आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. सुरेख गोलंदाजी आणि गोलंदाजीचं जे विपुल पवारनं सांगितलंय महत्वाच्या धावादानं बनवल्या संघासाठी 29 11 धावांची सिद्धांत कावलेची जोड त्याला आपल्याला बघायला मिळाली आणि त्या या धावसंख्येवर 62 धावसंख्येपर्यंत 61 धावसंख्येवर मजल मारलाय. 62चा पाठलाग करत असताना सुरुवात काय केली होती वामन विशाल कावलेनं. खोलवर टप्प्याचा चेंडू मिस टायमिंगचा फटका प्रतीक ढिसलकर स्क्रीनवर आलाय. झेल टिपलाय आणि संघाचा कर्णधार साहिल घाटवळ हा माघारी परतलाय. सुरेख गोलंदाजी गती परिवर्तनाचा चेंडू फिंगर रोल केले. पहिल्या चेंडूवर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत नाही गेली. गती परिवर्तन चेंडू बघायला मिळाले. समीर दोरीला बुचकाय टाकणारा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. वाईट बॉल. सांघिक धावफलकावर 26 तिसऱ्या पंचांची मदत घेतली. व्हाईट बॉल साठी रेव घेतलं. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं
फेअर डिलिव्हरी, चेंडूवर थोडासा लाईनच्या आतमधून आपल्याला बघायला मिळाला, टनचा लाईन मोकळच्या क्षणी आणि नंतर फेअर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळालाय. खोलवर टप्प्यात चेंडू भलक्या हातानं त्याला दिशा दिली समीर धुरीनं. एकेरी धावसंख्येनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात समीरला मात्र माघारी परतावं लागेल, कारण स्ट्राईक मोरेश्वरला स्वतःकडे ठेवायची होती. 2 धावा जर बनल्या असत्या, 1 धावसंख्येनं सांघिक धावपल कबर आपण पाहतोय. 25 धावपल कबर धावचीच्या स्वरूपात तो माघारी परतलाय. आता समीकरण थोडंसं SP स्पोर्ट आसोली क्रिकेट संघासाठी अवघड झालंय. समीर माघारी परतला आणि नवीन फलंदाज आफ्रिदी. मोरेश्वर आणि आफ्रिदी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक डिचोलकर आपल्याला बघायला मिळतोय. पंचवीस धावपल काबार. फटका फसलाय मोरेश्वरचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, झेल टिपलाय आणि मोरेश्वर पण माघारी परतलाय. नवीन फलंदाज विश्राम मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सांघिक धावपलकावर 26 धावपलकावर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळेल. जयतीर तुवस विपक्ष PS कंस्ट्रक्शन यानंतरची लढत आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. विकेटवर स्वारून गोलंदाजी केली आहे प्रत्येक डिचोलकर. 2 चेंडूंचा खेळ. जो सामना वाटला होता शेवटच्या षडापर्यंत एक सुंदर सामना बघायला मिळेल, पण फलंदाजाने नाराज केलं. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर एखादी फटका बंद पाहून समोरदरूप चेंडू सीमारेषेवर 4 धावांसाठी. धावपलकावर बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह संपलेला आहे, कारण व्हाईट बॉल साठी रिव्ह घेतला होता आणि त्यासाठी रिव्ह बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी रिव्ह संपलेला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट अंपुलचा विश्रामचा फटका. एका हातामध्ये झेल टिपण्याचा सुंदर प्रयत्न आपल्याला बघायला मिळालाय. ज्यावेळी शुभम स्विजिटचा फटका खेळला गेला त्यावेळी रिव्ह घेतलं होतं शुभमनं व्हाईट बॉल साठी, आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह आहे आणि त्यासाठी जो रिव्ह अनसक्सेसफुल झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि रिव्ह समाप्त झाला होता. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. चेंडू गेला आता मात्र जवळजवळ सीमारेषे बाहेर आपल्याला बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येने सांघिक धावपलकावर 34 धावा धावपलकावर आपण पाहतोय.
काय काय असंच काय काय दिलं रे देववाड्यातले ते पहिल्या रूमात लांब्या उघडून उडून टाका चादरी चादरी उडून टाका